हॅलो गायज, नमस्ते. तर आज वाई फेस्टिवलचा लास्टचा दिवस होता आणि आज वाईमध्ये जी मराठीचे कलाकार वाईकरांना भेटण्यासाठी बोलवले होते. तर बॅक स्टेजला सगळे कलाकार उपस्थित होते. सावळ्याची जणू सावलीमधले तारा, सावली आणि सारंग यांनी वाईकरांशी खूप छान संबंध साधला. सगळे खूप समजून घेतात, सांभाळून घेतात. प्रत्येक सीनमध्ये सगळे हेल्प करतात आणि खरंच म्हणजे कोणी स्त्रीवर पण टाकत नाही. तसंच लक्ष्मी निवास मधले जयंत आणि विश्वा हे दोघे सुद्धा आले होते. थँक्यू सो मच वाईकर. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्या पाहिजे की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे आलात. आणि थँक्यू. आज आलेले जी मराठीचे सर्वच कलाकार खूप छान होते आणि त्यांनी वाईकरांशी खूप छान संवाद साधला. आणि ही आमची चिवताई, हिला देव माणूस मधली लाली खूप जास्त आवडते आणि ते दोघं आल्यापासून तिने त्यांचा पाठलाग अजिबात सोडला नव्हता आणि त्या दोघांनी सुद्धा तिला खूप छान पद्धतीने सांभाळले. त्याच्यानंतर टॅलेंट हंटमध्ये जे विजेते झाले होते त्यांचे परफॉर्मन्स झाले. ही आमची सामी, जी लावणी खूप सुंदर करते. आणि हा आमचा वाईचा कलाकार अथर्व, हा खूप सुंदर रॅपर आहे आणि त्याची गाणी खूप सुंदर आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यांचे आवडते कलाकार देव माणूस मध्ये लाली आणि गोपाळ आले. आवाज म्हणजे गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. हा आवाज आहे वाईचा. आणि हा सगळ्या कलाकारांची मस्तपैकी गप्पा मारून झाल्यानंतर टॅलेंट हंट मधल्या सगळ्या विनर्स लोकांचे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आले. तर ही अशी आहे आमची कलाकारांनी भरलेली वाई. येथे प्रत्येक घरात एक कलाकार घडत असतो आणि हा तोच गणपती घाट आहे जिथे गणपती बाप्पाच्या दर्शनाने सिंगम सारख्या अशा अनेक मूवींचे शूटिंग्स होतात. तर वाई फेस्टिवलचा हा लास्टचा दिवस खूप छान गेला आणि असंच मला सपोर्ट करत राहा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.